नमस्कार. आज आपण मराठी कोडी पाहणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंड मध्ये. कोडी खूप सोपी आहेत. फक्त लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला, ऐकायला आणि सोडवायला मिळतील. कोडी पाहूयात. कोडी नंबर 1. पाणीच पाणी दोन्ही थडी, कधी जातो जीव तर कधी जाते संपत्ती. पाणीच पाणी दोन्ही थडी, कधी जातो जीव तर कधी जाते संपत्ती. नाव घेताच धडकी भरते, कोणती आहे ती आपत्ती. नाव घेताच धडकी भरते, कोणती आहे बरं ती आपत्ती. ओळखा बरं, काय बरं असेल कोणाचं उत्तर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे महापूर. कोड नंबर 2. कडी आहे भोवती, घनता याची फार कमी. कडी आहे भोवती, घनता याची फार कमी. असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह. असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रह. सांगू शकाल का नाव तुम्ही? सांगा पाहू या कोड्याचं काय बरं असेल उत्तर. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तेही 10 सेकंडच्या आतमध्ये. उत्तर आहे शनिग्रह. कोड नंबर 3. अशी गोष्ट जी प्रत्येकाजवळ आहे. अशी गोष्ट जी प्रत्येकाजवळ आहे. जी नेहमी वाढतच जाते पण कधीच कमी होत नाही. जी नेहमी वाढतच जाते पण कधीच कमी होत नाही. सांगा पाहू काय बरं असेल कोड्याचं उत्तर. याही कोड्याचं उत्तर खूप सोपं आहे. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आपले वय. कोड नंबर 4. जमिनीवर पडला कोणी कोपरी दडला. जमिनीवर पडला कोणी कोपरी दडला. हाती येत नाही हा चमत्कार घडला. हाती येत नाही हा चमत्कार घडला. काय बरं असेल या कोणाचं उत्तर. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे प्रकाश. पुढचं कोड. कोड नंबर 5. या कोड्याचं उत्तर या कोड्यामध्येच लपलेलं आहे. कोड लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन देता येईल. एका माणसाचे 4 अक्षरी नाव. एका माणसाचे 4 अक्षरी नाव. ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव. ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव. दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव. तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव. व 4ही अक्षर म्हणजे त्या माणसाचे नाव. सांगा पाहू ते नाव काय असेल बरं. थोडा विचार करा म्हणजे तुम्हाला नाव पटकन लक्षात येईल. मी एक तुम्हाला क्लू देते. रामायणामध्ये 2 नाव आहेत. ती 2 नावं एकत्र केली की या माणसाचं नाव तयार होतं. आता सांगा पाहू काय बरं असेल या कोड्याचं उत्तर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे सीताराम. किती सोपं उत्तर आहे.
अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटूयात अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी घेऊन. बाय.